नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट स्टडी विथ प्रोफेसर कविता काटे या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कोर्स क्रमांक 103 अध्ययन आणि अध्यापन या विषयाच्या अंतर्गत अध्यापनाचे प्रतिमान हा घटक अभ्यासणार आहोत। तर या घटकामध्ये सिलेबसमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची प्रतिमान ही दिलेली आहेत। तर प्रथमतः आपण समजावून घेऊया अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे नेमकं काय। तर इथे व्याख्या दिली आहे पहा स्लाइडवर। अध्यापनाचे प्रतिमान म्हणजेच काय आहे? अध्ययनाच्या वातावरणाचे वर्णन। वर्गामध्ये ज्यावेळेस शिक्षक अध्यापन करतो आणि विद्यार्थी अध्ययन करत असतो त्यावेळेस एकंदरीत जे काही शिक्षक विद्यार्थी आंतरक्रियेचं वातावरण होतं त्या वातावरणाचं वर्णन म्हणजे काय आहे? अध्यापनाचे प्रतिमान आहे, अशी व्याख्या ब्रूस जॉइस यांनी केली आहे। दुसरी व्याख्या पहा काय आहे? अध्यापन विषयक विचारांची पद्धती। पहा, प्रत्येक घटकानुसार आशय बदलतो, आशयानुसार अध्यापन पद्धती, अध्यापन प्रतिमान, प्रत्येक पद्धतीचं किंवा प्रतिमाचं उद्दिष्ट वेगवेगळं असतं, म्हणजेच विचार करण्याची पद्धती वेगवेगळी असते। म्हणजेच यांनी इथं LM गेज यांनी व्याख्या केली आणि असं इथं म्हटलेलं आहे की अध्यापन विषयक विचारांची पद्धती किंवा संशोधन याचा आकृतिबंध म्हणजे अध्यापनाची प्रतिमा आहे। आणखी एक व्याख्या इथं जी केलेली आहे ती व्याख्या अशी आहे की सुस्थिर तत्वांच्या आधारे, म्हणजे ते तत्व कसे आहेत? फिक्स आहेत। सुस्थिर तत्वांच्या आधारे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने करावयाच्या वातावरण निर्मितीची योजना म्हणजे अध्यापन प्रतिमान आहे। म्हणजे इथे प्रत्येक अध्यापन प्रतिमानानुसार वेगवेगळी शिक्षकाची आणि विद्यार्थ्यांची भूमिकाही असणार आहे आणि त्या भूमिकेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांशी परस्पर सहकार्य हे करायचं आहे। आणि या अशा पद्धतीने एकंदरीत अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे काय नेमकं आहे हे तुम्हाला या व्याख्येतून त्याची थोडीफार कल्पनाही आलेली असणार आहे। आणखी एक व्याख्या आहे नथॉक व स्नूक यांची। त्यांचं असं म्हणणं आहे की अध्यापनावरील संशोधनासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन करणारा संशोधकांचा सर्वसामान्य परंतु प्रभावकारी विविध दृष्टिकोन म्हणजे अध्यापन प्रतिमान अशी ही व्याख्या आहे। आता पहा, अध्यापन प्रतिमानाची व्याख्या आपण पाहिलेली आहे। यानंतर काय आहे बघा, अध्यापन प्रतिमानाची वैशिष्ट्ये, म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी घटकाला काहीतरी गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये असतात, त्या पद्धतीने हे अध्यापनाच्या प्रतिमानाची वैशिष्ट्ये वेगळी। म्हणजे पहिलं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे अध्यापन प्रतिमा आहे ते उपपत्तीमध्ये येतं, म्हणजेच काय जे काही सिद्धांत आहेत त्या सिद्धांतावर हे अध्यापनाची प्रतिमानही अवलंबून आहेत। उदाहरणार्थ आपण जर पाहिलं की अग्रज संघटक प्रतिमान असेल किंवा संकल्पना प्रतिमान असेल, प्रत्येक प्रतिमान जे आहे ते वेगवेगळ्या उपपत्तीवर आधारित आहे। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की अध्यापनाची जी काही प्रतिमान आहे विशिष्ट रचना आहे, म्हणजेच जो काही अध्यापन प्रतिमानांचा आराखडा आहे त्या आराखड्यानुसार वर्गातील ज्या काही आंतरक्रिया आहेत त्या आंतरक्रियेला विशिष्ट रचना आहे आणि त्यानुसार त्या आंतरक्रिया निश्चित केल्या गेलेल्या आहेत। त्यानंतर विशिष्ट उद्दिष्ट, प्रत्येक अध्यापन प्रतिमानाला विशिष्ट उद्दिष्ट ठरवून दिलेलं आहे। उद्दिष्ट म्हणजेच काय? त्या उद्दिष्टांना अनुसरून काय करायचं आहे, तिथे मार्गक्रमण करणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर काय आहे? शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भूमिका ठरलेल्या आहेत। आपण आधीच्याच व्याख्येमध्ये पाहिले शिक्षकाची भूमिका ठरलेली आहे, विद्यार्थ्याची भूमिका ठरलेली आहे। त्यानंतर पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे की शैक्षणिक साहित्य जे आहे ते शैक्षणिक साहित्य आणि कौशल्य तसेच ते वापरण्याची योजना जी आहे योजना देखील स्पष्टपणे याच्यामध्ये सांगितलेली आहे। काही अध्यापन प्रतिमानांमध्ये शैक्षणिक साहित्य जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला वापरावे लागतात। काही ठिकाणी जो काही आशय आहे तो आशयच आपल्याला स्पष्टीकरण करून सांगावा लागतो। काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भूमिका द्याव्या लागतात। यानुसार शैक्षणिक साहित्य वेगळे असत आहे आणि त्यानुसार शिक्षकांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे, तो वापर करण्याची योजना याच्यामध्ये स्पष्ट केली असते। आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की विशिष्ट क्रम आहे याच्यामध्ये, विशिष्ट क्रमाने येणाऱ्या पायऱ्या आहेत। जो काही पायऱ्यांचा क्रम आहे 1 2 3 4 5 अशाच पद्धतीने क्रमानुसार पायऱ्या असणार आहे आणि त्या पायऱ्यानुसार काय असणार, त्याची कृती असणार आहे। म्हणजेच इथं पायऱ्यानुसार कृती जी आहे त्या कृतीनुसारच काय होणार, त्याचा आराखडा आहे, आराखड्यानुसार ते अध्यापन प्रतिमान हे चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना तो अध्यापन प्रतिमानातून अध्यापनाचा आशय जो आहे तो आशय हा चांगल्या पद्धतीने अवगत होणार आहे। आता इथे प्रतिमानामध्ये लवचिकता सुद्धा सांगितलेली आहे, म्हणजेच काय आहे खूप असं ताठरपणाने प्रत्येक प्रतिमानामध्ये पायरीनुसार प्रत्येक प्रतिमानाच्या पायऱ्या वेगवेगळ्या आहेत। उदाहरणार्थ अग्रज संघटकामध्ये 4 पायऱ्या आहेत, संकल्पना प्राप्तीमध्ये 3 पायऱ्या आहेत, पुन्हा सब पायऱ्या आहेत वेगवेगळ्या। अशा ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने लवचिकताही असणार आहे।
तसेच अध्यापन प्रतिमा जे त्यांचा वापर जो आहे तो वापर कुठे कुठे केला, हे एक वैशिष्ट्य याचा वापर कुठे होते तर अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यासाठी याचा वापर होते. त्यानंतर अनुदेशनासाठी, अनुदेशन म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन, सूचना देते आपण विद्यार्थ्यांना, सूचना देतो म्हणजेच काय अध्यापन करतो. अनुदेशन म्हणजेच काय, एक प्रकारचा अध्यापन त्याचा अर्थ आहे. मग ते अध्यापन साहित्य निर्मिती करण्यासाठी तसेच अध्यापन करत असताना वातावरण निर्मिती करण्यासाठी एकंदरीतच अध्यापन प्रतिमानांचा उपयोग इथे होत असतो. अशा पद्धतीने इथे काय सांगितलेले, अध्यापन प्रतिमान म्हणजे नेमकं काय आहेत याच्याविषयी आपण इथं माहिती पाहिलेली आहे. आता पुढचा मुद्दा आहे काय, इथं अध्यापन प्रतिमान दिली पाहिजे वेगवेगळ्या. तर ही चार जे आहेत ते वेगवेगळे गट आहेत अध्यापनाच्या प्रतिमानांचे. आपण चार कुल असं म्हणतो, चार कुल म्हणजेच काय, तिथे या वेगवेगळ्या कुलांमध्ये वेगवेगळी प्रतिमाने सांगितलेली आहेत. मग आता पहिलं जे आहे ते काय आहे, इथे सांगितलंय की माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान. तर माहिती प्रक्रियाकरण म्हणजेच काय, तिथे माहितीवर प्रक्रिया केलेली असते अशा पद्धतीने माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान आहे. या प्रतिमानामध्ये वेगवेगळे घटके सांगितले. आता पहा, तुम्हाला दिसतं की ते अध्यापन प्रतिमान जे आहेत ते माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान जे आहे त्याच्यामध्ये एकूण जे अध्यापन प्रतिमा दिली आहेत ती पहा इथे दिलेली आहेत 1 2 3 4 आणि इकडे जे आहेत ती इकडे पण काही दिली आहेत दुसऱ्या स्लाइडवर 5 6 आणि 7 अध्यापनाची प्रतिमाने दिली आहेत. मग ती कोणकोणती आहेत तर पहा, उद्गामी विचार प्रतिमान ते विकसित केले हिल्डा टाबा यांनी. ते विकसित केलेले आहे. त्याच्यानंतर पहा इथे काय दिले, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानिक आहे, जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमानिक आहे, संकल्पना प्राप्ती प्रतिमान आहे. या प्रत्येक प्रतिमानाच्या खाली त्यांचे प्रमुख उत्पत्तिकार जे आहेत ते उत्पत्तिकारांची नावं देखील दिलीत. पहा उदाहरणार्थ याच्यामध्ये इथे दिले पहा, उद्गामी विचार प्रतिमान कोणी विकसित केले, हिल्डा टाबा. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान रिचर्ड सचमन. जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान जोसेफ श्वाब. संकल्पना प्रतिमान जेरोम ब्रुनर. त्याच पद्धतीने नेक्स्ट स्लाइडवर देखील वेगवेगळे उपपत्ती जे आहेत त्या उपपत्तिकारांची नावं दिली आहेत. आता उदाहरण उद्गामी विचार प्रतिमान जर म्हटलं, याचं विशिष्ट उद्दिष्ट आहे की उद्गामी विचार प्रक्रियेला चालना किंवा तर्क विचारसरणी चालना देणे असं याचं उद्दिष्ट आहे. अशा पद्धतीने वेगवेगळी प्रतिमान जी तुम्ही वाचू शकता या स्लाइडवर वेगवेगळ्या प्रकारची प्रतिमान दिली. तर दुसरा जो ग्रुप आहे प्रतिमानांचा बघा तो कोणता आहे, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी प्रतिमान समूह अन्वेषण ते हर्बर्ट थेलेन जॉन डू यांनी विकसित केले. सामाजिक पृच्छा प्रतिमान बायरन मसाइल्स बेंजामिन कॉक्स यांनी विकसित केले. प्रयोगशाळा प्रशिक्षण प्रतिमान बेथल माइन यांनी विकसित केले. न्याय तत्वशास्त्रीय पृच्छा प्रतिमान डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेअर यांनी विकसित केले आहे. याच सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानातली पुढची प्रतिमान बघा कुठली तर याच्यामध्ये पुढची प्रतिमान दिली भूमिका पालन प्रतिमान फॅनी अँड जॉर्ज शॅफेल यांनी विकसित केले. पुढचा आहे सामाजिक अभिरुपता व खेळ प्रतिमान, तिथं सेरेन लुकोक आणि हेराल्ड यांनी विकसित केलं आहे. आणि उद्गामी याच्यामध्ये कुठले प्रतिमान आहेत, बोधात्मक विकास प्रतिमान जीन पियाजे. अग्रज संघटक प्रतिमान डेव्हिड आसुबेल आणि स्मृती प्रतिमान लॉरेन आणि जेरी लुकास यांनी विकसित केलं आहे. तिसरा जो गट आहे तो आहे वर्तनात्मक प्रतिमान. त्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 आणि 6 प्रतिमान दिली. ती वेगळी प्रतिमान त्यांची तुम्ही नाव वाचू शकता. त्याच्या खाली प्रमुख उत्पत्तिकाराची नावं दिलेली आहेत. त्याच्यानंतर जे आहे व्यक्तिगत प्रतिमान, याच्यामध्ये पण 1 2 3 4 प्रतिमान आहेत. अनिर्देशित अध्यापन प्रतिमान, जाणीव जागृती प्रतिमान, भिन्नवयन प्रतिमान, त्याच्यानंतर वर्गसह प्रतिमान. अशा पद्धतीने ही प्रतिमानांविषयीची थोडक्यात आपण इथे माहिती पाहिलेली आहे. याच्यानंतर बघा काय दिले, अध्यापन प्रतिमानाचे मूलभूत घटक थोडक्यात सांगते मी तुम्हाला. प्रत्येक अध्यापन प्रतिमानाचे काही ना काही घटक असतात. त्यातला पहिला घटक कुठला आहे, उद्देश बिंदू. प्रत्येक अध्यापन प्रतिमानाला विशिष्ट असा उद्देश असतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं मी उद्गमन विचार प्रतिमान, त्याचं काय उद्गामी विचार प्रक्रियेला चालना देणं. किंवा अग्रज संघटक प्रतिमान, त्याचं बोधात्मक संरचना तयार करणं. किंवा संकल्पना प्राप्ती प्रतिमान, संकल्पनांची प्राप्ती करणं आणि संकल्पनांचे विश्लेषण करणं. अशी वेगवेगळी उद्दिष्ट असतात. प्रत्येक प्रतिमानाचे उद्दिष्ट हे वेगवेगळे असतात आणि त्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी काय केलं असतं, विशिष्ट प्रतिमाने आपण तिथं वापरायचं असतं. पहा आता पुढची बघा, याच्यामध्ये अजून काय सांगितले बघा की संरचना आहे. प्रत्येक प्रतिमानाला काय वेगवेगळी संरचना आहे. मग संरचना म्हणजेच काय, सिंटॅक्स म्हणजेच काय, तर प्रतिमानाचे जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनी काय काय करायचं आहे 35 मिनिट तासामध्ये, त्याचा एक आराखडा असतो. मग तो आराखडा विशिष्ट पायऱ्यांनी क्रमबद्ध असतो. त्याला आपण काय म्हणतो,
संरचना म्हणजे प्रत्येक पायरीवर शिक्षकाची ही कृती, विद्यार्थ्याची ही कृती, दुसऱ्या पायरीवर शिक्षकाची ती कृती, विद्यार्थ्याची दुसरी कृती, अशा पद्धतीने काय असणार आहे, या पायऱ्यांनाच काय म्हणतात, प्रतिमानाची संरचना असे म्हणतात. म्हणजेच यामध्ये ही संरचना आत्मसात ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला प्रतिमानाचा वापर हा विशिष्ट घटकाला अनुसरून तिथे करता येत असतो. तिसरा आहे सोशल सिस्टीम, सामाजिक प्रणाली. शालेय समाजामध्ये म्हणजेच काय, शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे मुख्य घटक आहेत. म्हणजे दोन्ही घटकांची प्रत्येक प्रतिमानातली भूमिका ही निश्चित असते, परंतु ती प्रतिमानातली काही भूमिका आहे ती वेगवेगळ्या प्रतिमानानुसार बदलत असते. म्हणजेच काय, भूमिका पालन प्रतिमानामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे रोल वाटून दिले येते, त्यांना भूमिका करायला सांगितलेली आहे. अग्रज संघटक प्रतिमानामध्ये शिक्षकाची मुख्य भूमिका आहे. त्यानंतर बघा, त्याच्यानंतर संकल्पना प्राप्ती प्रतिमानामध्ये विद्यार्थ्यांना जास्त सांगितलेलं आहे की संकल्पना कशा पद्धतीने प्राप्त केली, अशा पद्धतीने वेगवेगळ्या भूमिका आहेत. म्हणजेच काही ठिकाणी काही प्रतिमानामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये विद्यार्थी जे आहेत, शिक्षक आणि विद्यार्थी ते कधी मार्गदर्शक असतात, तर कधी प्रश्न स्वीकारणारे, कधी प्रश्न विचारणारे, कधी उत्तर देणारे, अशी वेगवेगळी भूमिकाही असते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे प्रतिक्रियेची तत्व, प्रिन्सिपल्स ऑफ रिॲक्शन. काय प्रतिक्रिया असणार आहेत, तर प्रतिक्रियेला पण विशिष्ट तत्व आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी जो काही प्रतिसाद दिलेला आहे त्या प्रतिसादावर शिक्षकाने कोणती आणि कशी प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे. संकल्पना प्राप्ती प्रतिमानामध्ये बघा, होय नाही या स्वरूपात प्रश्न असतात. म्हणजेच काही याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना केवळ होय किंवा नाही या शब्दामध्ये उत्तर शिक्षकांना द्यायचं आहे. कधी त्यांच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण करावं लागतं, कधी कधी त्यांना संकल्पने दिशेने मार्गक्रमण करावं लागतं. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या अध्ययनातल्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत त्या दूर करणं या अनुषंगाने आणि त्यांची विचार प्रक्रिया एकंदरीत विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करणे या अनुषंगाने प्रतिक्रियेची तत्त्वे सांगितलेली आहेत. शेवटचा मुद्दा आहे सहाय्यभूत प्रणाली. तर सहाय्यभूत प्रणालीमध्ये काय बघा, सपोर्ट सिस्टीम आपण त्याला म्हणतो. म्हणजे सपोर्ट सिस्टीम मध्ये प्रतिमानांचा वापर करत असताना पाठ्यपुस्तक वापरतो आपण, त्याचे साहित्य वापरतो, मुद्रित साहित्य आहे. काही ठिकाणी आपण प्रत्यक्ष पानं, फुलं, खडक, दगड, मातीचे नमुने वापरतो, तक्ते, नकाशे, ऑडिओ व्हिज्युअल एड्स वापरतो. अशा ठिकाणी याला काय आपण प्रत्येक प्रतिमानाचा वापर करण्यासाठी कोणतं साहित्य आवश्यक आहे आपण यादी करतो, त्यानुसार ती जी यादी होती सहाय्यभूत प्रणालीमध्ये समाविष्ट केलेली असते. अशा पद्धतीने एकंदरीत आपण इथं जी काही प्रतिमानांविषयीची माहिती पाहिली आहे थोडक्यात ती माहिती आपण एकदा रिकॉल करूयात. बघा तुम्ही काय काय पाहिलंय स्लाइड मध्ये. अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे त्याची व्याख्या पाहिली. ब्रूस जॉईस आणि मार्शा विल यांनी वर्ग अध्यापन जे काही प्रतिमान आहे ती प्रतिमान विकसित केलेली आहेत. एकूण 24 प्रतिमान आहेत. त्या प्रतिमानांचं 4 गटामध्ये वर्गीकरण हे केलेलं आहे. याची वैशिष्ट्य पाहिलं आपण. हा एक प्रतिमान म्हणजे काय, एक आराखडा आहे, विशिष्ट उपपत्ती आहे, प्रत्येक प्रतिमानाला विशिष्ट रचना आहे, शिक्षक विद्यार्थ्यांच्या भूमिका ठरलेल्या आहे, शैक्षणिक साहित्य आहे, पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांना क्रम आहे आणि त्याचा वापर कुठे केला, अभ्यासक्रमाच्या निर्मितीमध्ये वापर केलेला आहे. त्यानंतर बघा काय सांगितलंय, ही 4 कुलातली प्रतिमान आहेत. माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान, वर्तनात्मक प्रतिमान आणि व्यक्तिगत प्रतिमान. याच्यामध्ये प्रतिमानाच्या खाली त्या प्रतिमानाच्या उद्गाताचं नाव दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं अध्यापन प्रतिमानाचे मूलभूत घटक. अशा पद्धतीने इथे अध्यापन प्रतिमानाविषयी थोडक्यात आपण माहिती पाहिली. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अग्रज संघटक प्रतिमानाविषयी माहिती